हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गवारीच्या शेंगाची सरभरीत भाजी कशी बनवायची ते। तर काहींना सरभरीत म्हणजे नेमकं काय कळलं नसेल तर त्यांच्यासाठी सांगते। सरभरीत म्हणजे थोडीशी ग्रेव्ही असणारी गवारीच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, कारण अगदी साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने आणि कमी मसाल्यात गवारीच्या शेंगाची भाजी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। इथं गवारीची भाजी करण्यासाठी मी पाव किलो गवार घेतलाय, त्याला छान असं नीट करून घेतलंय, म्हणजे बघा छोटे छोटे आकारात कट करून घेतलंय बघा। आता ही गवार आपल्याला छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। कधीही कुठली भाजी करताना त्या भाज्या धुवून घ्यायच्या। त्यानंतर बघा आपल्याला ही गवार अगदी 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्या कढईमध्ये अजिबात तेल न घालता ही गवार आपल्याला अगदी 2 मिनिटांसाठी छान अशी परतून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिटांसाठी गवार परतून घ्यायची। त्यामुळे काय होतं, आपली जी गवारीची भाजी आहे ती खायला खरंच खूप सुंदर लागते। तर तुम्ही बघू शकता, अगदी जास्त वेळ नाही, अगदी म्हणजे गवारीला बघा थोडंसं भाजल्यासारखं कलर दिसला, म्हणजे थोडेसे डॉट पडायला लागले की ही गवार आपल्याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा, जास्त भाजून घ्यायची नाही। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकून घेते। माझ्याकडे छोटी पळी आहे, त्या पळीने मी 2 पळी तेल टाकून घेतले। तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेणार आहे। जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे बघा। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालून घेते आणि त्यासोबतच मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या, त्या सुद्धा मी यामध्ये घालून घेते आणि आपल्याला या सगळ्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं लसूण ठेचून वापरला तरी चालेल। तर तुम्ही बघू शकता मस्त लसणाचा कलर चेंज होत आलेला आहे, म्हणजे अगदी हलकासा सोनेरी कलर आलाय। आता आपल्याला यामध्ये मी 1 कट केलेला टोमॅटो आहे, तो टोमॅटो सुद्धा यामध्ये घालून घेते। टोमॅटो टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला गवारीमध्ये टोमॅटो आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल। पण इथं मी अगदी छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय, तो घातलाय बघा। तर तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला तिखट म्हणजे मसाले घालून घ्यायचेत। त्यासाठी इथं माझ्याकडे आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते काळं तिखट मी 1 चमचा घालून घेते आणि त्याचसोबत इथं मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते। त्यासोबत अर्धा चमचा हळद आणि अगदी 1 चमचा मी घरगुती लाल तिखट वापरते। बस इतकेच मसाले वापरले, दुसरा कुठलाही मसाला मी वापरलेला नाही। आता हे सगळे मसाले आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचेत। तुम्ही बघू शकताय किती मस्त असा कलर दिसायला लागलाय आत्ताच। आता यामध्ये आपल्याला आपण जी भाजून घेतलेली गवार आहे ती गवार यामध्ये घालून घ्यायची। गवार आपल्याला व्यवस्थित अशी छान अशी परतून घ्यायची बघा। अगदी 1 मिनिटासाठी गवार परतून घ्यायची मीडियम गॅसवरती। तर तुम्ही बघू शकताय गवार छान अशी मी परतून घेतली आहे। आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते, म्हणजे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे। तर मी इथं 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालते। माझ्याकडे हा पोहेचा चमचा आहे, त्या चमच्याने मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं शेंगदाण्याचं कूट घाला आणि तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचसोबत यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलंय। आता आपल्याला याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त अशी दिसायला लागली आहे, पण आपल्याला याला छान असं परतून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहे। तुम्हाला जर थोडीशी रस्सा भाजी हवी असेल तर यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त करा, किंवा अगदीच सुकी भाजी हवी असेल तर फक्त पाण्याचा थोडासा शिंतोडा द्या आणि यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी छान वाफवून घ्या। ती सुद्धा भाजी खायला खूप सुंदर लागते। पण मला थोडीशी सरभरीत भाजी हवी आहे, त्यामुळे इथं मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलंय। आता याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि यावरती झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी ही भाजी छान अशी मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे बघा। तर तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मी यावरचं झाकण काढून घेतलंय। आपल्या भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे। तुम्हाला मी हलवून दाखवते बघा, मस्त भाजी आपली छान तयार झालेली आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मस्त सरभरीत भाजी तयार आहे। आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। इथं आपली मस्त गवारीची सरभरीत भाजी तयार आहे।
तर ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, नॉर्मली आपल्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा ही भाजी अशा पद्धतीने बनवू शकता. बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गवारीची सरभरीत भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची पुढची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.